भाऊजींना त्रास देणारा मेहुणा आपण नेहमीच पाहिलाय, पण आज भाऊजींच्या अतरंगीपणामुळे वैतागलेला मेहुणा आपण पाहणार आहोत. बघूया तिथे नेमकं काय घडतंय तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. अरे सांडले ये वने वने काय किडे आज बरे बाहेर पडले. वने मटार मध्ये किडे आहेत. तुम्ही का सोलताय मग ते? अगं आणायचीस ना भाजी बरी. भाजी बरी आहे, तुम्हाला सोलता येत नाहीयेत का? तुम्हाला नाही जमत तर का सोलत बसता तुम्ही? नका सोलू तुम्ही, ते सोडा, मी करते. इकडे द्या. नाही मी करतो मला नाही करता येत काही. काय 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 नाही टोमॅटो कापताना पण डोळ्यातून पाणी येतं तुमच्या. उगाच आपलं काय येतं ते काय येतं का नाही माहितीये मला. मला येतंय पण ते कशाला मग बोलायचं. पण थँक्यू, ह्याच्यासाठी थँक्यू. कधीपासून हवी होती मला ही इस्त्री. ती जुनी इस्त्री खराब झाल्यावरती सगळे कपडे इस्त्रीवाल्याकडे द्यायला लागायचे. मग त्याचं बिल बघून मला असं वाटायचं की ती भसाभस पैसे उधळतोय आपण. बरोबर हे आलं होतं माझ्या लक्षात, पण मी थांबलो होतो सेलसाठी. म्हणजे कसं जरा अजून स्वस्त मिळेल इस्त्री म्हणून. आणि तू कशाला टेन्शन घेतेस इस्त्रीचं वगैरे? हा? आपण मस्त कपडे घडी करायचे, गादी खाली ठेवायचे आणि तू त्याच्यावर झोपायचास. काय कपड्यांची विषात मरगळ्याची कडक, एकदम सकाळी एकदम फ्रेश ताजी ताजी इस्त्री, कडक कडक इस्त्री. हो? आजपासून बाहेर झोपते मग. नाही म्हणजे गुंजी गो माझी मस्करी केली. हा असू दे, घ्या ते करा. अरे देवा, हा ही का फोन करते? हॅलो हॅलो दादा. हा, बोल. दादा दादा आम्ही घरी येतोय. इथे एरियामध्ये आलो होतो, म्हटलं तुला भेटून जावं. अगं कशाला येतेस? दादा मी कारण आधीच सांगितलं, तू रिॲक्ट लेट होतोयस. नाही आले आले दादा, आलोच आम्ही, थांब जरा. आम्ही दोघं येत आहे की काय? हॅलो ऐक, मी नाहीये, मी गेलो, मी इकडे आहे, सौदी अरेबियाला आहे आता. हॅलो हॅलो काय झालं? म्हणे काय माझी बहीण ईशा हा. आणि तिचा नवरा काय दोघं आत्ता आपल्या घरी येत आहेत. काय? ते दोघं इथे येत आहेत? दोघं आत्ता येत आहेत. अरे लपवा लपवा लपवा. काय लपवतोय ना? मला लपवताय? नाही तुम्हाला याच्यात लपू आणि जादू करून अशी पाडू तुम्हाला खाली? काय तुम्ही सामान लपवू? सामान लपवा, हे उचला लवकर. बापरे. हे बघ आता हे आलो अयो आले हे लपव खाऊन संपवणार आहात का? लपवा ना, कशात तुम्ही खाली? हे घे आलो अहो दादा अगं तायडे, कसा आहेस दादा? मी आत्ता बरा होतो तू यायच्या आधीपर्यंत. कसा आहेस रे? ये अरे वहिनी, बस. माझी लाडकी वहिनी अजी. गो. वहिनी ये बस. नाही बस, तू बस, मी बसतच. अगं, नाही, अगं, बस. बस, मी बसतच असते, तू बस इथे. भाऊजी काय आलं भाऊजी? बसा अगं तायडे काय काय? मला म्हणालीस एरियात आहे, लगेच आलीस घरी. अरे इथे खाली जिन्यातच होतो. पण मग हे फोन कशाला करायचास ना? येणारच ए होती. दादा, मला फोन न केल्याशिवाय यायला अजिबात आवडत नाही. तुला तर यायलाच नाही आवडलं पाहिजे. दादा सतत कॉमेडी करतो. तू पण कर कधीतरी. एवढे पाया पडतो. हा नाही असू दे भाऊ. काय करताय? अहो ठीक आई आहे. पाया नाही नको, ठीक आहे, राहू दे, राहू दे दादा. ताई पाया नको, राहू दे. ताई पाया पडतो. ताई पाया पडतो. ताई अगं हे बघ काय सरप्राईज सरप्राईज. माझ्यासाठी सरप्राईज. आई काय पद्धत आहे सरप्राईज द्यायची? तुम्हाला माहितीये मी आल्याला पाया पडणं, तर हे कराल? सरप्राईज. माझ्यासाठी सरप्राईज. पाहिलंस, तूच बोलत होतीस दादा विसरला यावी रक्षाबंधनचं गिफ्ट. माझा दादा विसरबोळा, माझा दादा बावळट, माझा दादा मूर्ख. पण त्याने लक्षात ठेवून महागातलं गिफ्ट आणलं. नाही हा काय झालं? रडायला आई काय झालं? सॉरी, काय झालंय काय? एकदम आईची आठवण आली. तरी तुम्हाला म्हंटल होतं केस कापून या. आईला माझ्या आईला मिशी होती का? मिशी होती केसांमुळे आठवणार आहे का तिला मी आईसारखा? काय काय
आईला माझ्या मनातलं नेहमी कळायचं आणि आईनंतर फक्त दादा. मला सगळं कळतं माझ्या मनातलं. काय रे, मला इस्त्रीच हवी आहे, तुला कसं कळलं? हो, त्याला कळतं. तुम्ही बघा ना इस्त्री, बघा, ओपन करून बघा. तुम्ही तिला सांगा आत्ताच्या आत्ता नाही म्हणून सांगा, माझी इस्त्री आहे. यांच्या समोर ना कपडे वाळत घालायची पण सोय नाही. तुमचा तो भाऊजी तुमची चड्डी बघितली तरी घेऊन जातो. तुम्ही सांगा, मला माझी इस्त्री. ओय, 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 भाऊजी भाऊजी अरे वा, काय 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 भाऊजी काय रे दादा, आ? असं दादा करतो दादा. भाऊजी काय भाऊजी पण मेवणे भाऊजी काय खरंच सांगतो, हा भाऊजी इतके दिवस घरात इस्त्री नव्हती हो. आमचं असं स्वप्न होतं, घरात इस्त्री कधी येणार, इस्त्री कधी येणार. इस्त्री इतकी जुनी झाली ना, तुमची बहीण इस्त्री करताना हाताला चटके बसायचो हो तिच्या. मग अजून काय होणार आहे? मग चटकेच बसतात इस्त्री चटके, ते चटके बघ मेवणे. हा मी माझ्या घरात आज स्वप्न आणलंय, सुख आणलंय, सुख. हे खरं तर मी माझ्या घरात आणलं होतं सू. हा दादा, पण ते आम्ही घेऊन जावं म्हणून आणलंस ना. असा आहे माझा दादा. थँक्यू दादा. हा. वहिनी, वहिनी थँक्यू. मी कधीच हे गिफ्ट विसरणार नाही. काय करू ग तुझं मी वहिनी. लपव 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 मी विसरायलाच नको. आपण विसरायला नको. मी ना लिहून ठेवते त्याच्यावर. हा, हा, हा. दादा वहिनीकडून भेट आहे. पेन आहे का इथे? पेन आहे. मिळालं हो. मिळाला भाऊजी भाऊजी मिळाला भाऊजी मिळाला भाऊजी, दादा, मिळाला अरे. पेन मिळाला पेन मिळाला दादा वहिनीकडून. काय काय केलंस तू ताई काय केलंस काय केलंस प्रिय दादा वहिनीकडून कसं सरप्राईज. लिहिलंस ते